पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड प्रकरण 2. ज्यांना प्रकरण 1 ऐकायचं आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तिथे क्लिक केलं तर तुम्हाला प्रकरण 1 ऐकता येईल. प्रकरण 2. धडा पहिला. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. डॅड, श्रीमंत कसं व्हायचं ते मला सांगाल? माझे डॅड संध्याकाळी आले. वर्तमानपत्र वाचत होते. माझा प्रश्न ऐकताच त्यांनी ते खाली ठेवलं आणि विचारलं, पण तुला श्रीमंत का व्हायचं आहे? कारण आज मी जिमीची आई त्यांच्या नव्या कॅडिलॅक गाडीतून त्यांच्या बीच हाऊसवर विकेंडसाठी गेले आहेत. जिमीनं त्यांच्यासोबत त्याच्या 3 मित्रांनाही नेलं. फक्त मला आणि माईकला नेलं नाही. आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलवलंही नाही, असं तो म्हणाला. म्हणून तुम्हाला नेलं नाही? डॅडनं अविश्वासानं विचारलं. हो, मी म्हणालो. डॅडनं शांतपणे आपलं डोकं हलवलं, खाली घसरलेला चष्मा परत वर घेतला आणि ते वर्तमानपत्र वाचू लागले. मी त्यांच्या उत्तराची वाट पाहत तसाच उभा होतो. ते वर्ष होतं 1956. मी 9 वर्षाचा होतो. काही दैवगतीमुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होतो. आमच्या गावात प्रामुख्यानं ऊसाची लागवड केली जायची. वसाहतीतील मॅनेजर्स, डॉक्टर्स, बँकर्स वगैरे श्रीमंत मंडळी आपापल्या मुलांना ह्याच शाळेत पाठवत. आमची शाळा 1ली ते 6वी पर्यंतची होती. 6वी नंतर मुलं खाजगी शाळेत जात. मी रस्त्याच्या एका बाजूला राहत असल्यामुळे त्या शाळेत जायचो. दुसऱ्या बाजूला राहत असतो तर माझ्यासारखी सर्वसामान्य मुलं ज्या शाळेत जातात तिथे गेलो असतो. 6वी नंतर मी आणि ही मुलं सरकारी शाळा आणि कॉलेजात गेलो असतो. खाजगी शाळा आम्हाला परवडणाऱ्याच नव्हत्या. मी तसाच उभा असल्याचं पाहून डॅडींनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. तेही विचार करत असावेत. शेवटी हळूवार आवाजात ते म्हणाले, तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुला पैसे कसे मिळवावेत हे शिकावं लागेल. मग कसे मिळवू मी पैसे? मी चटकन विचारलं. ते हसत म्हणाले, डोकं वापर. याचा खरा अर्थ होता, मी एवढंच सांगू शकतो किंवा मला माहीत नाही, उगाचच काहीतरी प्रश्न विचारू नकोस. भागीदारीची सुरुवात. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा जिवलग मित्र माईकला भेटलो. त्याला डॅडनी काय उत्तर दिलं ते सांगितलं. त्या शाळेत आम्ही दोघंच गरीब होतो. माईकही केवळ नशिबामुळेच ह्या शाळेत आला होता. ह्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी एक अदृश्य रेघ होती. त्याला कोणीतरी हलकेच धक्का दिला होता, म्हणून आम्ही दोघं तिथे होतो. आम्ही तसेच अगदीच गरीब वगैरे नव्हतो, पण इकडे मुलांकडे असलेल्या नव्या सायकली, बेसबॉलचे नवे ग्लोव्ज वगैरे गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. मुळात त्यांच्याकडे असलेल्या सगळ्याच गोष्टी नव्या असायच्या, त्यामुळे आम्हाला गरीब असल्यासारखं वाटायचं. आईवडिलांनी आमच्या मूलभूत गरजा निश्चितपणे भागवल्या, पण त्यापेक्षा अधिक काही हवं असेल तर तुला काम करून पैसे मिळवावे लागतील, असं माझे डॅड सांगायचे. मी 9 वर्षाचा होतो आणि त्या वयातल्या मुलांसाठी काहीही काम नव्हतं. मग आता काय करायचं? माईकनं विचारलं. मला ते माहीत नाही, पण आपण दोघं भागीदारी असणार आहोत, मी सांगितलं. मलाही ही कल्पना आवडली. त्या शनिवारी सकाळी माईक हा माझा पहिला व्यावसायिक भागीदार झाला. पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ह्यावर विचार करण्यात आणि सुचलेल्या कल्पनांवर चर्चा करण्यात आमची सकाळ गेली. पुढचे काही दिवस मी आणि माईक घरोघर फिरत होतो. वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब आम्हाला द्याव्यात अशी विनंती आम्ही प्रत्येकाला करत होतो. लोक कोड्यात पडायचे. काही जण लगेच हसून हो म्हणायचे, तर काही जण कारण विचारायचे. हा प्रश्न आला की मग मी आणि माईकनं तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. खूपदा विनंत्या केल्या. आम्ही तिला सांगितलं की लवकरच आमच्याकडे ह्या ट्यूबचा पुरेसा साठा होईल आणि आम्ही उत्पादन सुरू करू शकू. आपल्याला काही शेजाऱ्यांच्या पेस्ट संपत आल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडूनही आम्हाला 2-3 दिवसातच ट्यूब मिळतील. खूपदा सांगितल्यावर अखेरीस तिनं आम्हाला 1 आठवड्याची मुदत दिली. या अचानक आलेल्या अडचणीमुळे आम्हाला उत्पादन सुरू करण्याची तारीख अलीकडे घ्यावी लागली. त्यामुळे आमच्यावर कामाचा दबाव वाढला. आम्ही त्या वेळेत उत्पादन सुरू करू शकलो नसतो तर आमची पहिली भागीदारी फेकून देण्यात आली असती. शेवटी आम्ही कामाची वाटणी केली. दाताच्या डॉक्टरांनी वारंवार दात घासायला सांगितले आहेत असा प्रचार करण्याची जबाबदारी माईकनं स्वीकारली, तर मी उत्पादन सुरू करण्याची जुळवाजुळव सुरू करू लागलो. आमच्या गॅरेजमध्ये आमची कार्यशाळा होती. उत्पादन सुरू केलं होतं.
आमची गॅरेजमध्ये काहीतरी खुडबुड सुरू होती. एक दिवस माझे डॅड एका मित्रासह आम्ही काय करतो आहोत ते पाहण्यासाठी आले. ह्या 9 वर्षीय जोडगोळीचं उत्पादनाचं काम पूर्ण जोशात चालू होतं. गॅरेजमध्ये सगळीकडे पांढरी पावडर पसरली होती. एक लांब टेबलावर शाळेतून आणलेली पुठ्ठ्यांची छोटी खोकी होती. लोखंडी जाळी असलेली एक कोळशाची शेगडीही धगधगत होती. गॅरेजमध्ये आमचं काम सुरू असल्यानं डॅड अलीकडेच गाडी लावून आत आले. त्यावेळी आम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये टूथपेस्टच्या रिकाम्या ट्यूब्स वितळवत होतो. त्या काळी टूथपेस्टच्या प्लॅस्टिकच्या ट्यूबमध्ये येत नसत. त्या ट्यूब शिशाच्या असायच्या. आम्ही आधी त्या ट्यूब जाळून त्यावरचा रंग काढून टाकायचो. नंतर त्या स्टीलच्या भांड्यात वितळवायला ठेवायचो. पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस ओतून साचे केले होते. ट्यूब वितळवून शिसं मिळालं की ते आम्ही या साच्यांमध्ये ओतायचो. गॅरेजमध्ये पसरलेली पांढरी पावडर म्हणजे प्लास्टरच होतं. गडबडीत माझा धक्का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पिशवीला लागला होता आणि सगळ्या गॅरेजभर जणू हिमवादळ झाल्यासारखं दिसत होतं. डॅड आले तेव्हा मी वितळलेलं शिसं प्लास्टरच्या साच्यात ओतत होतो. बाबांनी ते पाहिलं. हळू, काळजी घेते म्हणाले. मी वर न बघता मान हलवली. हातातलं काम संपल्यावर मी भांडं खाली ठेवलं आणि डॅडकडे पाहून हसलो. काय करताय तुम्ही? डॅडनं विचारलं. तुम्ही जे सांगितलं होतं तेच. आता आपण श्रीमंत होणार आहोत, मी उत्तर दिलं. हो, आणि आम्ही भागीदारीदार आहोत, माईक हसत हसत म्हणाला. आणि त्या प्लॅस्टरच्या साच्यात काय आहे? डॅडनं विचारलं. बघा ना, ही बॅच चांगली असेल, मी उत्तर दिलं. मग मी एक छोट्या हातोडीनं साच्याच्या मध्यभागी असलेल्या सीलवर हळूच फटका दिला. साचा उघडल्यानंतर आतील धातूची गोलगोल नाणी बाहेर पडली. अरे देवा, तुम्ही शिशाची नाणी पाडत आहात? डॅड म्हणाले. अगदी बरोबर, माईक म्हणाला. तुम्ही जे सांगत होतात तेच तर आम्ही करतो आहोत, पैसा मिळवत आहोत. हे ऐकून डॅडचे मित्र वळले आणि हसत सुटले. मग माझे डॅडी हसले. त्यांनी आपलं डोकं हलवलं. काय दृश्य होतं ते! एका गॅरेजमध्ये पेटलेली कोळशाची भट्टी वापरून झालेल्या टूथपेस्टच्या ट्यूब, साचे, पसरलेले प्लास्टरमुळे पांढरी झालेली आणि ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसणारी 2 मुलं त्यांच्यासमोर उभी होती. मग डॅडनं आम्हाला काम थांबवून बाहेरच्या पायरीवर बसायला सांगितलं. आम्ही तसे बसलो. डॅडही आमच्या शेजारी बसले आणि मंद हसत आम्हाला विचारलं, बनावट वस्तू ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? त्यांनी आम्हाला हे सारं समजावून सांगितलं आणि आमची सारी स्वप्न त्या क्षणी भंगली. हे सारं बेकायदेशीर आहे, माईकनं कातर आवाजात त्यांना विचारलं. डॅडचे मित्र म्हणाले, जाऊ दे, ते त्यांच्यातील नैसर्गिक कौशल्य आजमावून पाहत असतील. डॅडनं त्यांच्याकडे धारदार नजरेनं पाहिलं. पुन्हा आमच्याकडे वळून हळुवारपणे म्हणाले, हो, हे बेकायदेशीर आहे, पण तुम्ही मुलांनी खूप सर्जनशीलता आणि नवे विचार दाखवलेत. सोडू नका, असाच विचार करत राहा, मला तुमचा अभिमान वाटतो. डॅड गेल्यानंतर मी आणि माईक त्याच पायरीवर जवळपास 20 मिनिटं सुन्नपणे बसून होतो. आम्ही खूप निराश झालो होतो. आमचा व्यवसाय सुरू झाल्या दिवशीच बंद पडला होता. अखेरीस आम्ही तिथून उठलो आणि सारा गोंधळ आवरायला घेतला. अंगावरची धूळ झटकत मी माईकला म्हणालो, जिमी म्हणाला तेच बरोबर आहे, आपण गरीबच आहोत. त्यावेळी डॅड परत येत होते. त्यांनी ते ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही जर प्रयत्न सोडणार असाल तर तुम्ही खरोखरच गरीब आहात. तुम्ही काहीतरी करू पाहणार आहात, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण फक्त बोलतात आणि श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात. अभ्यासाची सुरुवात. मी तुम्हाला 1 तासाचे 10 सेंट्स देईन. ते वर्ष 1956 असलं तरी त्या काळच्या पगाराच्या मानानं तासाला 10 सेंट्स कमीच होते. मायकल आणि मी त्याच्या डॅडला सकाळी 8 वाजता भेटलो. ते कामात खूपच गुंतलेले होते. त्यांनी कामाला सुरुवात करूनही तास उलटून गेला होता. जेव्हा मी त्यांच्या साध्या, छोट्या व नीटनेटक्या घराशी पोचलो तेव्हा त्यांचा बांधकाम मुकादम ट्रक घेऊन बाहेर पडत होता. माईकनं दार उघडत सांगितलं, डॅड फोनवर बोलत आहेत. त्यांनी आपल्याला मागील दारी पोर्चच्या जवळ थांबायला सांगितलं आहे. त्यांच्या जुन्या होत चाललेल्या घराचा उंबरठा ओलांडून मी लाकडी जमिनीवर पाय ठेवला. तिथेही कर आवाज झाला. दाराच्या आत स्वस्तातील चटई हंतरलेली होती. सततच्या ये-जा करण्यामुळे जमीन खराब झालेली होती आणि झाकण्यासाठीच ही चटई होती. चटई जरी स्वच्छ असली तरी ती बदलायला आलीच होती. त्यांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर तर मला कोंडल्यासारखं झालं. ती अरुंद खोली जुन्या व कुबट वास येणाऱ्या फर्निचरनं गच्च भरली होती.
त्या सगळ्या गोष्टी म्हणजे जुनं फर्निचर गोळा करणाऱ्यांसाठी पर्वणीच होती. माझ्या आईपेक्षा थोड्या जास्त वयाच्या 2 स्त्रिया कोचवर बसल्या होत्या. त्याच्या पलीकडे एक पुरुष बसला होता. त्यानं कामगाराप्रमाणे खाकी रंगाचा शर्ट आणि त्याच रंगाची सैलची पॅन्ट घातली होती. कपडे इस्त्री केलेले होते, पण त्यांना स्टार्च नव्हता. ते माझ्या डॅडपेक्षा साधारण 10 वर्षांनी मोठे असावेत, म्हणजे 45 वर्षाचे असतील. मी आणि माईकनं त्यांच्या जवळूनच गेलो. त्यावेळी ते आमच्याकडे पाहून हसले. आम्ही स्वयंपाकघराकडे गेलो. तिथूनच पोचकडे जाता येत होतं. मीही त्याच्याकडे पाहून लाजलो आणि हसलो. कोण आहेत ते? मी विचारलं. ते माझ्या डॅडसाठी काम करतात. ते वयस्कर गृहस्थ आमच्या गोदामाचं काम पाहतात. तर त्या दोघी उपाहारगृहाच्या मॅनेजर आहेत. बांधकामावरचा मुकादम तू येताना पाहिलासच. इथून 50 मैलावर एका रस्त्याचं काम सुरू आहे. तिथे तो काम करतो. कायम हे असंच सुरू असतं? मी विचारलं. माझ्याजवळ बसण्यासाठी खुर्ची ओढत माईक म्हणाला, कायम नाही, पण बहुतेक वेळा. आम्हाला पैसे कसे मिळवायचे हे शिकवाल का? असं मी त्यांना विचारलं. माईक सांगत होता. मग ते काय म्हणाले? मी सावध जिज्ञासाने विचारलं. आधी त्यांच्या चेहऱ्यावर गमतीदार हसू उमटलं. मग ते म्हणाले, मी तुम्हाला ऑफर देतो. ओ. भिंतीला टेकून खुर्चीला हेलकावे देत मी म्हणालो. खुर्चीचे पाय वर होते आणि मागच्या पायावर सारं वजन होतं. माईकही तसाच बसला होता. कसली ऑफर देणार आहेत ते? मी विचारलं. माहीत नाही, पण आता बोलतीलच ते. तेवढ्यात माईकचे डॅड जुनाट पडद्याआडून एकदम आमच्या समोर आले. आम्ही चटकन उभे राहिलो. ते आदर राखण्यासाठी नाही, तर घाबरल्यामुळे. मग मुलांनो तयार? त्यांनी खुर्ची ओढत आम्हाला विचारलं. त्यांच्यासमोर बसण्यासाठी आम्हीही आमच्या खुर्च्या ओढल्या आणि मानेनंच होकार दिला. ते 6 फूट उंच होते आणि वजन 200 पाऊंड तरी असावं. माझे डॅड त्यांच्यापेक्षा उंच आणि साधारण तेवढ्याच वजनाचे होते. फक्त ते माईकच्या डॅडपेक्षा 5 वर्षांनी मोठे होते. ते दिसायला साधारण सारखेच असले तर विचार वेगळे होते. उत्साह मात्र समान होता. रॉबर्ट माईकला सांगत होता की तुला पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं आहे. मी लगेच होकारार्थी मान हलवली खरी, पण मनात थोडीशी भीती होतीच. ओके, मग माझी ऑफर ऐका. मी तुम्हाला शिकवेन, पण शाळेत वर्गात शिकवतात तसं नाही. तुम्ही माझ्यासाठी काम करा, मी तुम्हाला शिकवेन. काम न करता मी काही शिकवणार नाही. शाळेतल्याप्रमाणे तुम्ही एकाच जागी बसून राहाल आणि मी शिकवेन असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही. माझ्या दृष्टीनं ते वेळ वाया घालवणं आहे. त्यामुळे शिकायचं असेल तर काम करावंच लागेल. माझी ही ऑफर आहे. स्वीकारा किंवा सोडून द्या. मी एक प्रश्न विचारू? मी विचारलं. नाही, स्वीकारा किंवा सोडून द्या. माझ्या मागे खूप कामं आहेत. माझा वेळ वाया घालवू नका. तुम्ही जर निर्णयच घेऊ शकत नसाल तर पैसे कसे मिळवायचे हे तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. संध्या येतात आणि जातात. त्यामुळे वेगानं निर्णय घेता येणं हेही एक कौशल्यच आहे. आत्ताही तुमच्यासमोर एक संधी उभी आहे आणि मुळातच ती तुम्हाला हवी होती. तुमच्याकडे 10 सेकंड्स आहेत. शाळा सुरू करायची की बंद हे तुम्हीच ठरवा. माईकचे डॅड खटाळपणे म्हणाले. मी स्वीकारतो. मी आणि माईक एकापाठोपाठ म्हणालो. छान, माईकचे डॅड म्हणाले. 10 मिनिटातच मिसेस मार्टिन येतील. मी त्यांच्याशी बोलतो. तुम्ही त्यांच्यासोबत माझ्या दुकानात जा आणि कामाला लागा. मी तुम्हाला तासाला 10 सेंट्स देईन आणि तुम्हाला दर शनिवारी 3 तास काम करावं लागेल. पण आज माझी सॉफ्टबॉलची मॅच आहे, मी म्हणालो. स्वीकार कर किंवा सोडून दे, माईकचे डॅड जरा कठोर आवाजातच बोलले. मॅच खेळण्यापेक्षा शिकणं आणि काम करण्याची निवड मी करत म्हणालो. मी स्वीकार करतो. 30 सेंट्स नंतर एक सुरेख शनिवारी सकाळी 9 वाजता मी आणि माईक मिसेस मार्टिनसोबत काम करत होतो. त्या स्वभावानं अगदी गरीब आणि दयाळू होत्या. त्या म्हणायच्या की माईक आणि माझ्याकडे पाहून त्यांना त्यांच्या मुलांची आठवण येते. त्यांची दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर घर सोडून निघून गेली होती. त्यांचा कष्ट करण्यावर खूप विश्वास होता आणि आम्हाला सतत कामात ठेवत असत. त्या स्वभावानं मऊ असल्या तरी काम करून घेण्याबाबतीत कडक होत्या. त्या 3 तासात त्या आम्हाला शेल्फवरून हवाबंद असलेले डबे खाली काढून स्वच्छ पुसून पुन्हा जागी ठेवायला लावायच्या. हे अतिशय कंटाळवाणं आणि नीरस काम होतं. माईकचे डॅड, ज्यांना मी माझे श्रीमंत डॅड म्हणतो, त्यांच्या मालकीच्या खूप मोठं पार्किंग असलेल्या 9 सुपर शॉपी होत्या. सकाळी 7
ते रात्री 11 वाजेपर्यंत उघड्या असणाऱ्या हल्लीच्या 7 ते 11 दुकानातील ती सुरुवातीची आवृत्ती होती. अगदी घराजवळची किराणा मालाची दुकानं, तिथे लोक दूध, ब्रेड, बटर आणि सिगरेट्स पाकिटं विकत घेत. हवाईमध्ये एअर कंडिशनर येण्याआधीचे ते दिवस होते. उष्णतेमुळे दुकानाची दारं बंद करता येत नसत. पार्किंग आणि रस्त्याकडे तोंड असलेली दारं उघडी ठेवावी लागत. त्यामुळे रस्त्यावरून गाडी गेली की पार्किंगमध्ये गाडी आली की दुकानातही धूळ येई. तर एअर कंडिशनिंग येईपर्यंत आमची नोकरी टिकणारी होती. त्यानंतरचे 3 आठवडे मी आणि माईकने ठरल्या वेळी मिसेस मार्टिनसमोर हजर व्हायचो. 3 तास सतत काम करायचो. दुपारी काम संपलं की त्या आमच्या हातावर 10 सेंट्सची 3 नाणी ठेवायच्या. वयाच्या 9व्या वर्षी 3 सेंट्ससाठी शनिवारी सकाळी 3 तास काम करणं नक्कीच उत्साहवर्धक नव्हतं. त्या काळी कॉमिक्स पुस्तकं 10 सेंट्सना मिळत. मी माझे 30 सेंट्स त्या पुस्तकांवर खर्च करायचो आणि घरी परतायचो. 4थ्या आठवड्यातील बुधवारपर्यंत मी हे काम सोडून देण्याच्या विचारापर्यंत आलो होतो. माईकचे डॅड पैसे कसे मिळवायचे हे शिकवणार असल्यामुळे मी हे काम करायला तयार झालो होतो. आता मात्र मी तासाला 10 सेंट्सचा गुलाम झालो होतो. त्या पहिल्या शनिवारनंतर मी माईकच्या डॅडला पाहिलंही नव्हतं. मी हे थांबवतो आहे, मी जेवताना माईकला सांगितलं. आमचं शाळेतलं जेवण अगदी सामान्य होतं. शाळाही नीरस होती आणि शनिवारही मोकळा राहिलेला नव्हता. आकर्षण होतं ते फक्त 30 सेंट्सचंच. माझं बोलणं ऐकून माईक हसला. का हसलास? मी माईकला चिडून विचारलं. डॅड म्हणाले, असंच घडेल. तू थांबण्यासाठी तयार असशील तर ते तुला भेटतील, तो म्हणाला. काय? मी संतापून विचारलं. ते मला वीट येण्याची वाट पाहत आहेत का? तसंच असावं काहीतरी, माईक सांगू लागला. माझे डॅड थोडे वेगळे आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत तुझ्या डॅडपेक्षा वेगळी आहे. तुझे डॅड आणि मॉम भाषण ठोकतात आणि माझे डॅड शांत असतात. ते खूप कमी बोलतात. तू फक्त शनिवारपर्यंत थांब. मी त्यांना तू तयार असल्याचं सांगेन. तुला असं म्हणायचं आहे का की त्यांनी त्यांच्यासाठी हे सारं केलं? कदाचित तसंही असू शकेल. डॅड तुला शनिवारी समजावून सांगतील. शनिवारी रांगेत. मी आता आल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणार होतो. तशी तयारीही केली होती. माझे खरे डॅड म्हणजे गरीब डॅडही त्यांच्यावर संतापले होते. ही बालमजुरी आहे आणि त्यांची चौकशी करायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. ते मला म्हणाले की मी तासाला 25 सेंट्सची मागणी करावी. ती वाढ मिळत नसेल तर सरळ काम सोडून द्यावं. ही असली काम करण्याची तुला गरज नाही, त्यांनी रागवून सांगितलं. शनिवारी सकाळी 8च्या ठोक्याला मी माईकच्या घराच्या जुनाट दारात गेलो. खुर्ची घे आणि रांगेत थांब, घरी पाऊल टाकल्या टाकल्या माईकच्या डॅडनं मला सांगितलं. तेवढं सांगून ते शयनगृहाच्या जवळच्या छोट्या कार्यालयात निघून गेले. मी खोलीत इकडे तिकडे पाहिलं, पण माईक कुठेच दिसत नव्हता. मला अवघडल्यासारखं झालं होतं. 4 आठवड्यापूर्वी मी ज्या स्त्रिया जिथे बसलेल्या पाहिल्या त्या तिथेच होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि मला जागा करून देण्यासाठी थोड्या सरकल्या. मी तिथे बसून 45 मिनिटं होऊन गेली होती. आता मी उकळायच्या बेतात होतो. त्या 2 स्त्रिया काम संपवून सुमारे 30 मिनिटापूर्वीच गेल्या होत्या. त्याच्यानंतर एक वृद्ध गृहस्थ माईकच्या डॅडला भेटायला गेली. 20 मिनिटं ते बोलत होते. आता तेही गेले होते. घर रिकामं होतं. त्या सुंदर दिवशी मी एक जुनाट अंधाऱ्या खोलीत बसलो होतो. आमच्यासारख्या लहान मुलांचा गैरफायदा घेणाऱ्या माईकच्या डॅडची वाट पाहत होतो. ऑफिसमधून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. ते फोनवर बोलत होते, आपलं काम करत होते आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. मला ते सारं जाणवत होतं. शेवटी मी कंटाळून आणि संतापून निघून जाण्याचा विचार करत होतो, पण काही कारणानं थांबलो. शेवटी त्यानंतर 15 मिनिटांनी बरोबर 9 वाजता श्रीमंत डॅड त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आले. काहीच बोलले नाहीत. त्यांनी मला त्यांच्या त्या रंगहीन आणि काळोख्या ऑफिसमध्ये येण्याची खूण केली. ऑफिसच्या खुर्चीत बसून गोल फिरत ते मला म्हणाले, तुला वाढ हवी आहे, नाहीतर तू सोडून जाशील. आपलं जे ठरलं होतं त्यातल्या तुमच्याकडच्या भागानं पालन तुम्ही केलेलं नाही. डोळ्यात पाणी आणून मी फटकन बोलून गेलो. शेवटी 9 वर्षाचा मुलगा एवढ्या मोठ्या माणसाला कसं तोंड देणार होता? तुम्ही असं म्हणाला होतात की जर मी तुमच्यासाठी काम केलं तर तुम्ही मला शिकवाल. मी तुमच्यासाठी काम केलं आहे, खूप मेहनत केली आहे. ह्या कामासाठी मी सॉफ्टबॉलची मॅच सोडली आणि तुम्ही मात्र तुमचा शब्द पाळला नाही. तुम्ही मला काहीही शिकवलं नाहीत.
गावातले लोक तुम्हाला लुच्चा मनुष्य समजतात आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही आधाशी आहात. येणारा सगळा पैसा तुम्हाला स्वतःसाठीच हवा आहे. तुम्ही आपल्या कर्मचाऱ्यांची अजिबात काळजी घेत नाही. तुम्ही मला बाहेर बसून राहायला लावलं. मला अजिबात चांगली वागणूक दिली नाहीत. मी एक छोटा मुलगा आहे आणि तुम्ही मला चांगलंच वागवायला हवं. श्रीमंत डॅड त्यांच्या खुर्चीवर हनुवटीला हात लावून बसले होते. ते माझ्याकडे एकटक बघत होते. जणू ते मला जोखत होते. अगदी काही वाईट नाही, ते म्हणाले. 1 महिन्याच्या आतच तू माझ्या इतर कर्मचाऱ्यांसारखा झालास. काय? मी विचारलं. ते काय म्हणत होते ते मला समजत नव्हतं. मी माझं गाणं सुरूच ठेवलं. मला वाटलं की आपल्या कराराचा तुमचा भाग तुम्ही पाळाल, मला शिकवाल, पण त्याऐवजी तुम्ही माझा छळ करत आहात. हा निष्ठुरपणाच आहे. श्रीमंत डॅड शांतपणे म्हणाले. मी तुला शिकवतच आहे. तुम्ही मला काय शिकवलं? काहीच नाही, मी रागवून म्हणालो. मी अगदी क्षुल्लक रकमेवर तुमच्यासाठी काम करायला मान्य केल्यावर तुम्ही माझ्याशी एकही शब्द बोललेला नाहीत. 1 तासाला 10 सेंट्स फक्त. खरं तर ह्याबाबत सरकारलाच कळवायला हवं. आपल्याकडे बालमजुरी विरोधातले कायदे आहेत आणि तुम्हाला हेही माहीत असेल की माझे डॅड सरकारी कर्मचारी आहेत. आता मात्र तू माझ्याकडे काम करणाऱ्या बहुतेक लोकांसारखा बोलू लागला आहेस. असं झालं की मी त्यांना झापतो आणि ते काम सोडून जातात. तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे? मी आता वयाच्या मानानं बराच धीड झालो होतो. तुम्ही खोटं बोललात. मी तुमच्यासाठी काम केलं, पण तुम्ही शब्द पाळला नाहीत. तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. तुला कसं समजलं की मी तुला काहीच शिकवलं नाही? त्यांनी शांतपणे विचारलं. तुम्ही माझ्याशी बोललेला देखील नाही. मी तुमच्यासाठी 3 आठवडे काम केलं आणि तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. मी पुन्हा तेच सांगितलंय. शिकवायचं म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यान द्यायचं? त्यांनी विचारलं. हो, मी म्हटलं. ते शाळेत, ते हसत म्हणाले. पण जगणं असं शिकवत नाहीत. मी तर असंच म्हणेन की आपलं आयुष्यच सर्वोत्तम शिक्षक आहे. बहुतेक वेळा ते जीवन तुमच्याशी काहीच बोलत नाही. ते तुम्हाला ढकलत राहतं. जीवनातला प्रत्येक धक्का सांगत असतो की उठ, जागा हो. मला वाटतं हे तू शिकावंस. ह्या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे? मी मनातल्या मनात स्वतःलाच विचारलं. जीवन धक्का देतं? ते माझ्याशी बोलतं? ही नोकरी सोडावी लागणार हे मला कळून चुकलं. मी अशा माणसाशी बोलत होतो ज्याला डांबून ठेवण्याची नितांत आवश्यकता होती. तू जर ह्या जीवनाकडून, जगण्याकडून ज्ञान मिळवलंस तर उत्तम प्रगती करशील आणि नाही मिळवलंस तरी ते तुला धक्का देतच राहील. काहीजण ह्या धक्क्यांनी चिडतात, घाबरतात, मागे सरकतात. अर्थात ते मागे सरकतात ते त्यांच्या मालकाविरुद्ध किंवा नोकरी, पती किंवा पत्नीविरुद्ध. आपलं आयुष्य आपल्याला धक्का देतं, काहीतरी सांगू पाहते हे त्यांना समजतच नाही. ते नक्की काय बोलत आहेत हे मला समजत नव्हतं. आपल्या साऱ्यांना हे आयुष्य धक्के देतच असतात. काही जण लढतात तर काही जण सोडून देतात. लढा देणारे अशा प्रत्येक धक्क्याचं स्वागत करतात. ह्या थोड्या लोकांना त्यातला प्रत्येक धडा घ्यायचा असतो, शिकायचा असतो. ते शिकतात आणि पुढे जात राहतात. बहुतेक जण सोडून देतात. तुझ्यासारखे फार थोडे लढा देतात. श्रीमंत डॅड उठले आणि त्यांना कर आवाज करणारी ती खिडकी बंद केली. खरं तर ती दुरुस्तीलाच आली होती. तू जर हा धडा शिकलास तर तू सुज्ञ, जाणकार, श्रीमंत आणि सुखी समाधानी होशील. शिकला नाहीस तर आयुष्यभर कमी पगार देणाऱ्या मालकांना किंवा नोकरीला दोष देत राहशील. कधीतरी काहीतरी घडेल आणि पैशाचे सारे प्रश्न सुटून जातील ह्या आशेवर जगत राहशील. मी ऐकतो आहे का आणि मला काही समजत आहे का हे पाहण्यासाठी ते माझ्याकडे वळले. आमची नजरानजर झाली. आता आम्ही काहीच बोलत नव्हतो. आमचे डोळे एकमेकांशी बोलत होते. त्यांचं बरोबर होतं. मी लढा देत होतो. मलाच तर पैसे कसे मिळवायचे हे शिकायचं होतं. ह्याचाच अर्थ ते बरोबर होते आणि मी त्यांनाच दोष देत होतो. श्रीमंत डॅड बोलतच होते. तू जर लढाऊ बाण्याचा नसशील, तुझ्यामध्ये जर येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य नसेल तर आयुष्यानं जरा धक्का दिला की तू ती गोष्ट सोडून देशील. तू आयुष्यभर सावधानतेनंच जगशील. न दिसणाऱ्या भीतीनं दडपून जाशील. ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाही त्याची चिंता करत बसशील. ही मंडळी अशीच जगत राहतात आणि एक दिवस निरस आयुष्य संपून मरून जातात. ह्या अशा आयुष्यात तुला मित्रही खूप असतील. त्यांना तू खूप आवडतही असशील कारण त्यांच्या दृष्टीनं तू मेहनती माणूस असतोस.
योग्य त्या गोष्टी साधत तू खूपच सावधानतेनं जगत असतोस. खरी गोष्ट ही असते की तुम्ही जीवनापुढे शरणागती पत्करली असते. तुमच्या आत कुठेतरी खोलवर भीती दडलेली असते. सुरक्षित न वाटणारी गोष्ट करण्याची भीती. तुम्हाला जिंकायचं असतं पण हरण्याची भीती मध्ये येते. ती जिंकण्याच्या आनंदापेक्षा जास्त मोठी वाटते. तुम्हाला हेही जाणवत असतं की तुम्ही कधीच आव्हान स्वीकारलेलं नाही, फक्त सावधानतेनंच खेळला आहात. आमची पुन्हा एकदा नजरानजर झाली. डोळे खूप काही बोलून गेले. म्हणजे तुम्ही मला धक्का देत होतात. काही लोक तसं म्हणतीलही कदाचित. श्रीमंत डॅड हसत म्हणाले, मी फक्त तुला जरा जीवनाची चव दाखवली. जीवनाला कसली चव? अजूनही मी रागात होतो, पण अधिक बोलण्याची, त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छाही तेवढीच तीव्र होती. आता मी शिकायलाही तयार होतो. हे बघ, माझ्याकडे 150 कर्मचारी काम करतात. एवढ्या लोकांमध्ये तुम्ही दोघंच मला असे भेटलात की त्यांनी पैसे कसे मिळवायचे हे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. बाकी कोणी मला ह्याबाबत कधीही काही विचारलं नाही. त्यांना कधीही पैशाविषयी जाणून घ्यावंसं वाटलं नाही. म्हणून हे सारे आयुष्यातील मोलाची वर्ष पैशासाठी काम करण्यात घालवतील. पण त्यांना पैसा हा प्रकार कधी काय आहे, तो कसा मिळवायचा, वाढवायचा हे कधीच समजणार नाही. आता मात्र मी त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होतो. मला माईकनं तुझ्याबद्दल सांगितलं. तुला पैसे कसे मिळवायचेत हे शिकायचं आहे, असं तो म्हणाला. मी तुम्हाला शिकवायचं ठरवलं. त्यासाठीच वास्तवातला म्हणजे खऱ्याखुऱ्या आयुष्यातला अभ्यासक्रम तयार करू लागलो. मी तुमच्यासाठी दम लागेपर्यंत बोललोही असतो, पण माझ्या लक्षात आलं की तुझी ऐकून घेण्याची तयारी नाही. मग मी ठरवलं की तुला एक धक्का बसू देत, त्यानंतरच तू माझं ऐकशील. म्हणून मी तुला 10 सेंट्स दिले. 10 सेंट्ससाठी तासभर काम करून मी कोणता धडा शिकलो? मी विचारलं. की तुम्ही शोषणकर्ते आहात, कामगारांचं शोषण करत असता हे. श्रीमंत डॅड खुर्चीत एक हेलकावा घेतला आणि ते मनापासून हसले. जरा वेळानं हसणं थांबून ते म्हणाले, तू तुझं मत बदलावंस हे चांगलं. तुझ्या पुढची अडचण मीच आहे असा विचार करून मला दोष देणं आधी थांबव. तू असाच विचार करत असशील तर आधी तुला बदलणं हे माझं काम असेल. मुळात तुझ्या पुढची अडचण तूच आहेस हे लक्षात घे. ह्याचा स्वीकार कर. तसं केलंस तरच तू बदलू शकतोस, काहीतरी शिकू शकतोस आणि शहाणा होऊ शकतोस. बहुतेक लोकांना वाटतं की बरोबर आहेत आणि जगातल्या सगळ्यांनीच बदलायला हवं. आपलं काहीतरी चुकतंय आणि आपल्याला बदलायला हवं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि मी सांगतो ते लक्षात ठेव. सगळ्यांनी बदलण्यापेक्षा आपणच बदलणं जास्त सोपं असतं. मला काहीच समजत नाही आहे, मी म्हणालो. सोपं आहे. तुझ्यासमोर अडचणीसाठी तू मला दोष देणं थांबव, श्रीमंत डॅड म्हणाले. पण तुम्ही मला फक्त 10 सेंट्सच देत आहे, मी म्हणालो. मग तू शिकतोयस तरी काय? श्रीमंत डॅडनं हसतच विचारलं. हेच की तुम्ही शोषक आहात. मी देखील हसत म्हणालो. बघ, पुन्हा तू तसाच विचार करतो आहेस. माझ्या दृष्टीनं तुझ्या पुढची मोठी अडचण मीच आहे. पण तुम्ही आहातच. तुला असं वाटत असेल तर तू काहीच शिकू शकणार नाहीस. समजा तुझं म्हणणं मी मांडलं तर माझ्यासमोर काय पर्याय आहे? तुम्ही जर मला जास्त पैसे दिले नाहीत किंवा माझा सन्मान राखला नाहीत आणि मला शिकवलंच नाहीत तर मी काम सोडेन. तुझं मत तू चांगल्या प्रकारे मांडलंस, ते म्हणाले. आणि बहुतेक जण हेच करतात. ते सोडून जातात, दुसरी नोकरी, चांगली संधी, जास्त पगाराचा शोध घेऊ लागतात. पण असं केल्यामुळे तुझ्या पुढचे प्रश्न सुटतील असं वाटत असेल तर ते चूक आहे. बहुसंख्य वेळा असं काहीही होत नाही. मग हा प्रश्न कसा सुटेल? हे तासाला किरकोळ 10 सेंट्स द्यायचे आणि एक स्मित असेल, ह्यावर कसं चालेल? मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले. इतर लोक हेच तर करतात. ह्या पगारात भागणार नाही. त्यांना झगडावंच लागेल हे त्यांना ठाऊक असूनही ते पगाराचा चेक स्वीकारतात. ते फक्त वाढ होण्याची वाट पाहत राहतात. पगार वाढला की आपल्या पुढचे प्रश्न सुटतील असंच त्यांना वाटत राहतं. बहुतेक जण हे असंच करतात. काही जण अगदी एखादी नोकरी करतात, जास्त कष्ट करतात आणि पुन्हा कमी रकमेचा चेक त्यांच्या वाटेला येतो. मी जमिनीकडे टक लावून पाहत होतो. श्रीमंत डॅड मला जे काही सांगू पाहत होते ते आत्ता कुठे माझ्या ध्यानी येऊ लागलं होतं. हे जे काही चाललं आहे ती जीवनाची पहिली चव आहे हेही मला समजत होतं. शेवटी मी वर पाहिलं आणि पुन्हा एकदा विचारलं, हा प्रश्न कसा सुटेल? हे माझ्या डोक्यावर चापट मारत ते म्हणाले, तुझ्या दोन्ही कानांमध्ये जी गोष्ट आहे त्यामुळे सुटेल. मग त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यामुळे मात्र
ते त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा आणि माझ्या गरीब डॅडपेक्षा वेगळे होते. त्याचमुळे पुढे ते हवाई दलातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले होते. मात्र माझे उच्चशिक्षित डॅड आयुष्यभर आर्थिक परिस्थितीशी झगडत राहिले होते. त्यांच्या या अद्वितीय दृष्टिकोनामुळेच साऱ्या जीवनातच फरक घडून आला होता. त्यांचं हे मत मला सतत सांगत असत. ह्यालाच मी धडा क्रमांक 1 असं म्हणतो. गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात. श्रीमंतांजवळचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. त्या शनिवारी सकाळी मी अगदी वेगळा व खूप महत्त्वपूर्ण दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तो माझ्या गरीब डॅडनं शिकवल्यापेक्षा अगदी वेगळा होता. वयाच्या 9व्या वर्षी मला ही जाणीव झाली की माझ्या ह्या दोन्ही डॅडना माझं शिक्षण तितकं महत्त्वाचं वाटत होतं. मी अभ्यास करावा असाही या दोघांचा आग्रह होता. फरक विषयांमध्ये होता. माझ्या उच्चशिक्षित डॅडनं जे त्यांनी केलं होतं तेच करण्याची शिफारस केली होती. ते म्हणायचे, तू खूप अभ्यास कर, उत्तम गुण मिळव, म्हणजे तुला एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी मिळेल आणि अशा कंपनीत आपल्याला खूप चांगले फायदे मिळतात ह्याची खात्री बाळग. दुसरीकडे श्रीमंत डॅडनं वाटायचं की मी पैसे कसे काम करतात हे शिकावं. मी एकदा ते शिकलो की पैसे माझ्यासाठी काम करू लागतात आणि हे शिक्षण 4 भिंतीमध्ये होत नाही तर भिंतीबाहेरच्या जगात होतं. श्रीमंत डॅड माझा पहिला धडा चालू ठेवला. तासाला 10 सेंट्सवर काम करावं लागतं म्हणून तू चिडलास, याचा मला आनंद झाला. तुला जर राग आला नसता आणि तू परिस्थितीचा स्वीकार केला असतास तर मी तुला सांगितलं असतं की तुला शिकवणं शक्य नाही. हे बघ, खरोखरच शिकायचं असेल तर त्यासाठी शक्ती आणि पराकोटीची तीव्र इच्छा लागते. या सूत्राचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे क्रोध. तीव्र भावनेसाठी क्रोध आणि निष्ठा ह्या भावना एकत्रितपणे हव्यात. तर बहुतेक जण सुरक्षित खेळतात आणि निश्चिंत होतात. तीव्र भावना त्यांना दिशा न देता भीती देते. म्हणूनच लोक कमी पगाराची नोकरी स्वीकारतात का, मी विचारलं. हो, श्रीमंत डॅड म्हणाले. काही लोक म्हणतात की मी कामगारांची पिळवणूक करतो कारण मी सरकार किंवा एखाद्या कंपनी एवढा पगार देत नाही. मी उलट म्हणतो, माझ्या मते ही मंडळी स्वतःचीच पिळवणूक करून घेत असतात. ती त्यांची भीती आहे, माझी नाही. मग आपण त्यांना जास्त पगार द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला तसं वाटत नाही. किंवा जास्त पैसे देऊनही त्यांचे ते प्रश्न सुटणार नाहीत. तुझ्या डॅडकडे पहा ना, ते खूप पैसे मिळवतात पण ते त्यांना पुरत नाहीत. खूप पैसे मिळवूनही बहुतेकांच्या डोक्यावर कर्ज असतंच. म्हणून तासाला 10 सेंट्स, मी हसत म्हणालो. ह्या धड्याचा एक भाग होता. अगदी बरोबर, श्रीमंत डॅड हसून म्हणाले. हे पहा, तुझे डॅड शाळेत गेले, त्यांनी उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं, ते उत्तम नोकरीसाठीच त्यांनी ती मिळवली देखील. तरीसुद्धा त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न आहेतच. पैशाविषयी त्यांना शाळेत काहीच शिकवलं नाही हेच त्यामागचं कारण आहे. आणि पैशासाठी काम करण्यावरच त्यांचा विश्वास आहे हे दुसरं कारण. पैशासाठी काम करण्यावर तुमचा विश्वास नाही, मी विचारलं. नाही, खरंच नाही, श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला जर पैशासाठी काम करायचं असेल तर शाळेत राहा. हे शिकण्यासाठी ती चांगली जागा आहे. तुला जर पैसा तुझ्यासाठी कसं काम करेल हे शिकायचं असेल तर मी ते तुला शिकवेन. अर्थात हे शिकवायची तुझी तीव्र इच्छा असली तरच. हे तर प्रत्येकाला शिकायचं असेल, मी म्हटलं. नाही, श्रीमंत डॅड म्हणाले. ह्याचं साधं कारण म्हणजे पैशासाठी काम करायला शिकणं सोपं असतं. विशेषतः पैशाचा विषय काढल्यावर जर तुम्हाला भीतीची भावना वाटत असली तर नक्कीच. मला काहीच समजत नाही आहे, मी कपाळावर आट्या घालत म्हणालो. आता त्याचा विचारही करू नकोस आणि काळजी. फक्त हे लक्षात ठेव की बहुतेक जण असुरक्षिततेच्या भीतीपोटी नोकरी करत असतात. ही भीती बिलाचे पैसे देण्याविषयीची नसते तर नोकरी जाण्याची असते. गाठीशी पुरेसा पैसा नसल्याची असते. काहीतरी नव्याने सुरू करण्याची असते. व्यवसाय किंवा नोकरीसाठी अभ्यास करायचा आणि नंतर पैशासाठी काम करायचं ह्याचीच किंमत ते मोजत असतात. बहुतेक जण पैशाचे गुलाम होतात आणि नंतर मालकावर रागवतात. पैसा तुमच्यासाठी काम कसं करतो हे शिकण्याचा अभ्यासक्रम वेगळा आहे का, मी विचारलं. पूर्णपणे, ते उत्तरले. अगदी संपूर्णपणे. आत्ता आम्ही निशब्द होतो. माझ्या मित्राचा बेसबॉल लिटिल लीगचा सामनाही सुरू झाला असेल. त्या दिवशी कोणत्यातरी कारणामुळे मी 10 सेंट्सवर काम करायचे ठरवले. त्या निर्णयाबद्दल आता मी कृतज्ञ होतो. मला जाणीव झाली की मी आता जे काही शिकणार आहे ते माझ्या मित्रांना शाळेत कधीच शिकायला मिळणार नव्हतं.
श्रीमंत डॅडनं विचारलं. शिकण्यासाठी तयार? 100%. मी हसत हसत म्हणालो. मी माझं वचन पाळलं आहे. मी तुला अप्रत्यक्षपणे शिकवत होतो. श्रीमंत डॅड म्हणाले. पैशासाठी काम करणं म्हणजे नक्की काय ह्याची चव तू वयाच्या 9व्याच वर्षी घेतली आहेस. गेल्या महिन्याला 50 वर्षांनी गुण. आणि आता तू विचार कर की बहुतेक जण आयुष्यभर काय करत असतील. मला काहीच समजत नाही आहे, मी म्हणालो. तुला भेटण्यासाठी तुला इतरांसोबत थांबावं लागतं. माझी वाट पाहावी लागली. तेव्हा तुला काय वाटलं? खूप वाईट. पैशासाठी काम करण्याची निवड केली तर हे असं आयुष्य वाट्याला येतं, ते सांगत होते. आणि जेव्हा मिसेस मार्टिन 3 तास काम केल्यानंतर हाती 3 सेंट्स ठेवले तेव्हा काय वाटलं? तेव्हा वाटलं की हे काहीच नाहीत. मी खूप निराश झालो होतो. आपल्या पगाराचा चेक हाती पडल्यानंतर बहुतेक कर्मचाऱ्यांना हे असंच वाटतं. तुला तरी 100% रक्कम मिळाली होती. त्यांच्या हाती तर तीही पडत नाही. त्यांच्या पगारातून कर आणि इतर वजावटही होत असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बहुसंख्य कामगारांना त्यांचा पूर्ण पगार मिळत नाही? मी आश्चर्याने विचारलं. नक्कीच. सगळ्यात आधी सरकार त्यांचा वाटा काढून घेतं. ते कसं काय? म्हणजे असं करतात ते? मी विचारलं. कराच्या माध्यमातून, श्रीमंत डॅडनं उत्तर दिलं. तुम्ही जेव्हा पैसे कमवता तेव्हा त्यावर कर द्यावा लागतो. ते खर्च करतात तेव्हाही कर द्यावा लागतो. जेव्हा बचत करता तेव्हा बचतीवरही कर असतो. आणि तुम्ही जेव्हा मरण पावता तेव्हाही कर असतोच. लोक सरकारला असं का करू देतात? श्रीमंत देत नाहीत, ते म्हणाले. गरीब आणि मध्यमवर्गीय कर देतात. मी तुला पैजेवर सांगतो की मी तुझ्या डॅडपेक्षा जास्त कमवतो, तरी देखील तेच माझ्यापेक्षा जास्त कर भरतात. हे कसं शक्य आहे? हे बोलणं आता माझ्या 9 वर्षाच्या मेंदूच्या अकलना पलीकडे चाललं होतं. एखादी व्यक्ती सरकारला असं कसं करू देईल हेच मला समजत नव्हतं. श्रीमंत डॅड शांत होते. मी त्यांच्या सांगण्याकडे लक्ष द्यावं, मध्ये मध्ये बोलू नये असं त्यांना वाटत असावं. शेवटी मी शांत झालो. मी जे काही ऐकलं होतं ते मला आवडलं नव्हतं. मला हे माहीत होतं की माझे डॅड त्यांना भराव्या लागणाऱ्या कराविषयी सतत तक्रार करायचे. फक्त त्यापुढे ते काहीच करत नसत. म्हणजे आयुष्य त्यांना धक्का देत होतं का? श्रीमंत डॅड आता खुर्चीवर संथपणे हेलकावे घेत होते आणि माझ्याकडे पाहत होते. शिकायला तयार आहेस? त्यांनी विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. हे पहा, मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे या अभ्यासक्रमात शिकण्यासारखं खूप काही आहे. पैसा तुमच्यासाठी काम कसं करेल हा तर आयुष्यभराचाच अभ्यास आहे. बहुसंख्य लोक 4 वर्षासाठी महाविद्यालयात जातात आणि त्याचं शिक्षण तिथेच संपतं. पैशाविषयीचा माझा अभ्यास आयुष्यभर केला तरी पुरणार नाही हे मला पक्क माहीत आहे. कारण जेवढं ज्ञान मिळेल त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. बहुसंख्य लोक ह्या विषयाचा अभ्यासच करत नाहीत. ते कामावर जातात, पगार घेतात, खर्च भागवतात, बस. या उपर आपल्याला पैशाची समस्या कशी काय असा विचार ते करत बसतात. मग त्यांना वाटतं की जास्त पैसा ही समस्या सोडवू शकेल. आर्थिक शिक्षणाचा अभाव ही समस्या आहे हे फार थोड्यांच्या लक्षात येतं. म्हणजे माझ्या वडिलांना कराची समस्या आहे, ती त्यांना पैशाबद्दल समजत नाही म्हणून? मी गोंधळून विचारलं. हे बघ, पैशाने तुमच्यासाठी काम कसं करावं हे शिकण्याचा कर हा लहानसा भाग आहे. आज मला एवढंच पाहायचं आहे की पैशाबद्दल शिकण्याची तुला अजूनही तळमळ आहे का? बहुतेकांना नसते. त्यांना शाळेत जायचं असतं, व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असतं, कामावर मजा करायची असते आणि खूप पैसे मिळवायचे असतात. मग एक दिवस पैशाच्या मोठ्या समस्येने त्यांना खडबडून जाग येते आणि ते कामही थांबवू शकत नाहीत. पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचं याऐवजी पैशासाठी काम करत हे शिकण्यासाठी ती किंमत असते. तर तुला अजूनही शिकायची तळमळ आहे का? मी पुन्हा मान हलवली. छान, श्रीमंत डॅड म्हणाले. आता कामाला सुरुवात कर. ह्या वेळेस मी तुला पगारच देणार नाही. काय? मी आश्चर्याने चकित होऊन विचारलं. मी काय सांगितलं? ऐकलंस ना? मी तुला काहीही देणार नाही. तू दर शनिवारी 3 तास काम करशील, पण त्यावेळेत तुला मी 10 सेंट्सही मिळणार नाहीत. तूच म्हणालास ना की तुला पैशासाठी काम न करणं शिकायचं आहे, म्हणून मी तुला पैसे देणार नाही. मी जे काही ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी माईकशी ह्या विषयावर बोललो आहे. तो ह्या क्षणी दुकानात काम करतो आहे. धूळ साफ करून ते डबे पुन्हा व्यवस्थितपणे जागेवर लावतो आहे, ते देखील पैसे न घेता. आता तू सुद्धा घाई कर आणि तिथे पोहोच, ते म्हणाले.
हा शुद्ध अन्याय आहे, मी ओरडलो. तुम्ही मला काहीतरी पैसे द्यायलाच हवेत. तूच म्हणालास ना की तुला शिकायचं आहे. तू हे आत्ता शिकला नाहीस तर यापुढे तू माझ्याकडे त्या 2 स्त्रिया आणि त्या वृद्ध माणसासारखा पैशाची अपेक्षा ठेवूनच येशील. त्यावेळी कदाचित आज मी तुला फैलावर घेणार नाही अशी आशाही मनात असेल, किंवा पुढे तू तुझ्या डॅडसारखा असशील, भरपूर पैसे मिळवणारा पण तेवढाच कर्जात बुडालेला. तेव्हाही मनात एकच आशा असेल, कधीतरी पैसे मिळतील आणि प्रश्न सुटतील. तुला जर हेच हवं असेल तर मी आपल्या तासाला 10 सेंटच्या मूळ कराराकडे वळतो, किंवा बहुसंख्य लोक मोठं होण्यासाठी जे काही करतात ते तू करू शकतोस. मग तिथे पुरेसे पैसे मिळत नाहीत अशी तक्रार करत राहतात. ती नोकरी सोडून दे आणि दुसरी नोकरी शोध. मी नक्की करू तरी काय, मी विचारलं. श्रीमंत डॅडनं माझ्या डोक्यावर हलकेच चापटी मारली आणि म्हणाले, ह्याचा उपयोग कर. ह्याचा जर चांगला वापर केलास तर ही संधी मिळाल्याबद्दल माझे आभारच मानशील आणि पुढे एक श्रीमंत माणूस म्हणून लोक तुला ओळखतील. मी तिथेच उभा होतो. आपल्यावर हा एवढा अन्याय होतोय ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पैसे वाढवून मिळावेत अशी मागणी घेऊन मी तिथे गेलो होतो आणि आता काहीच मिळणार नव्हते. श्रीमंत डॅडनं पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर चापटी मारली आणि म्हणाले, ह्याचा वापर कर आणि इथून निघ, कामावर जा.